झी 24 तास एक पाऊल पुढे. अकलेचे तारे या कार्यक्रमात शेवटच्या भागात मला जायचंय. सर्वप्रथम अब्दुल रहमान अंजारी यांच्याकडे. अब्दुलजी, मला तुम्ही सांगा, हे जे रहमान मलिक आहेत, हे रहमान मलिक एकेकाळी बेनजीर भुट्टोंचे सल्लागारही होते. आपण हाफिज सईदची सगळी बॅकग्राऊंड जाणता. या दोन व्यक्तींचा भारताबद्दलच्या अशा पाठोपाठ वक्तव्यांचा नेमका हेतू त्यांच्या अंतर्गत संघर्षावर मात करणे, लक्ष डायव्हर्ट करणे, भारतातल्या मुसलमानांना आपल्या बाजूने वळवून घेणे, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, का आणखीन सखोल आणखीन काय आपण पाहता? आपण या विषयाच्या अभ्यासकात काय सांगाल? जे आपण प्रश्न विचारला ते अगदी खरं आहे की भारताच्या मुसलमान किंवा भारतामध्ये जर कुठलाही कट्टरवाद असेल तर त्यांना आपल्याकडे लक्ष घेऊन त्यांचं माइंड डायव्हर्ट करण्याचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम मी आपल्याला एक पत्र दाखवतो. हा पत्र ISI पाकिस्ताननी लिहिलेला होता आणि या पत्रामध्ये 2007ला ISIनी पाकिस्तानी गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ इंटेरियरला सूचना दिली होती की बेनजीर भुट्टो आणि त्यांचे जे सल्लागार आहे श्री रहमान मलिक या दोघांची मर्डरची प्लॅनिंग, असॅसिनेशनची प्लॅनिंग झालेली आहे, म्हणून त्याची योग्य सुरक्षा करावी. म्हणजे बेनजीरची ही घटना झाल्याचा अगोदरच हा रहमान अंजारिया साहेब, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा, पहिल्यांदा एवढा मोठा एक्सपोजर, पहिल्यांदा मोठा असा गौप्यस्फोट तुम्ही आमच्याकडे करताय. हे पत्र कोणी नेमकं कोणाला लिहिलं आणि त्याचा आशय काय आहे? पुन्हा एकदा सांगा. हा पत्र पाकिस्तान ISIचे डायरेक्टर जनरलचं पत्र आहे. त्यांनी पाकिस्तानचे गृह सचिवांना पत्र लिहून इंटिमेशन दिलेला होता की बेनजीर भुट्टो आणि बेनजीर भुट्टोंची अल कायदा हा हाफिज सईदची ऑर्गनायझेशन असून हा हाफिज सईदनी या दोघांना मारण्याची सुपारी दिलेली आहे, त्यांचा असॅसिनेशन होऊ शकतो अशी अगोदरच सूचना पाकिस्तानला मिळाली होती. या झी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी पाकिस्तानच्या गृहमंत्री समोर हा प्रश्न निर्माण करतोय की तुम्ही जर तुमच्या पक्षाचे अध्यक्ष श्रीमती बेनजीर भुट्टो, पूर्व प्रधानमंत्री, याचा जीव वाचू शकला नाही आणि हा हाफिज सईद जे म्हणतोय की मी शाहरुख खान तुम्ही पाकिस्तान या, तुमचे काय धंदे आहे हा तिकडे पाकिस्तानी सरकार सांगते. किती मोठा तुमचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, किती मोठा तुमचा टेररिस्ट बॅकग्राऊंड आहे, हा पाकिस्तानची कुठलेही सांगत नाही. तुमची ISI म्हणजे तुमची बेस सांगते की तुम्ही काय करताय. मी थोडक्यात या चॅनलच्या माध्यमातून रहमान मलिक साहबांना हिंदीत सांगतो कि रहमान मलिक साहब, भारत के मुसलमानों की फिक्र ना करें और भारतीय लोगों की फिक्र ना करें, अपने गिरेबान में झांकें. आप अपनी वजीर आजम को नहीं बचा सके. आपके वजीर आजम को मारने की पहले ही आपकी हुकूमतों को सूचनाएं थी और इन दहशतगर्दों ने आपके लोगों को नहीं छोड़ा और इस लिस्ट में आपका भी नाम है. तो आप बराए मेहरबानी भारतीयों की सुरक्षा को छोड़कर अपने गिरेबान में झांकें कि आपकी खुद की क्या ताकत है, आप खुद कितने दहशतगर्दी के खिलाफ लड़ करके सामने आ रहे हैं. उसके बाद में भारत के लोगों की फिक्र करिए, शाहरुख खान की फिक्र कीजिए. बराए मेहरबानी आप वजीर एक देश के होम मिनिस्टर हैं, इस तरह के बयानात दे करके अपने म्यार को मत गिराइए. ऐसा ना हो कि लोगों को लगे कि दुनिया की तारीख की सबसे बदतरीन होम मिनिस्टर आप हैं. अपने गिरेबान में झांकिए, भारतीय लोगों की फिक्र करने की आपको कोई जरूरत नहीं. ये ISI का लिखा हुआ लेटर है जिसमें आपकी पाकिस्तानी हुकूमत को पहले ही इतला दे दी गई थी कि बेनजीर भुट्टो को मारा जाने वाला है और मारने वाला कोई और नहीं, हाफिज सईद है. अगर हाफिज सईद पाकिस्तान में रहते हुए दहशतगर्दी कर सकता है तो हाफिज सईद भारत में 26/11 क्यों नहीं कर सकता? रहमान मलिक साहब, इस बात का जवाब दें. अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मोठा असा गौप्यस्फोट आता आपण केलाय, तो म्हणजे ISIनी पाकच्या गृह सचिवांना लिहिलेलं पत्रच आपण दाखवलं, त्यातला मजकूर सांगितला, त्यामागची भावना व्यक्त केली. आणि त्याहीपेक्षा सुद्धा रहमान मलिक यांना एक सच्चा भारतीय म्हणून तुम्ही जी सडेतोड प्रश्न विचारले ते अत्यंत महत्वाचे. अर्थातच आणखी एक सांगतो की भारत के मुसलमान हो या एक आम मुसलमान हो या भारत का एक आम नागरिक हो, किसी भी धर्म का मानने वाला हो, उन सबकी सुरक्षा की जिम्मेदारी हमारे प्रधानमंत्री, हमारे गृह मंत्री श्री सुशील कुमार शिंदे, हमारे मुख्यमंत्री जो महाराष्ट्र में रहते हैं हमारे CM साहब और हमारे होम मिनिस्टर RR पाटिल साहब, ये लोग सक्षम हैं इन सब कामों को करने के लिए. आप पहले अपने गिरेबान में झांकिए, पाकिस्तान के लिए देखिए क्या कर सकते हैं, दहशतगर्दी को खत्म करें, फिर हिंदुस्तानियों की फिक्र करें. हिंदुस्तान के मुसलमान आपसे आबादी में बहुत ज्यादा है और वो अपनी हिफाजत खुद करना जानते हैं.
उनको जमहूरियत में वो सारे अख्तियारात लोकतंत्र में मिले हैं जो उनको मिलने चाहिए। अल्लाह का बहुत एहसान है, आप बराए मेहरबानी भारत के मामले में मदाखलत ना करें। अत्यंत महत्वाचा आपण हा खुलासा केला आहे। याच प्रश्नावर मी मगाशी सांगितलं होतं ब्रेकवर जाताना की अत्यंत महत्वाचा खुलासा होणार आहे, तोच हा खुलासा होता। राजेंद्र अभ्यंकर, आपली पहिली रिॲक्शन याच्यावर काय आहे? ISIचं पत्रच आता या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। माझी रिॲक्शन हे आहे की यात काही नवं नाही आहे। हे त्यांचे अंतर्गत जे कॉम्पिटिशन चालू आहे ते चालूच आहे। पण माझे दोन प्रश्न आहेत इथे। पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे जे वक्ता आहेत तिथे त्यांनी म्हटलं की पाकिस्तान आपल्या इंटरनल अफेअर्समध्ये नाक का खुपसतात, आपण त्यांना मौका का देतो, ही पहिली गोष्ट आहे। सारखा आपणच मौका देतो। दुसरी गोष्ट आहे की जर सहमत आहे भाजपा किंवा काँग्रेस किंवा बाकीचे पॉलिटिकल ग्रुप, पार्लमेंटमध्ये तुम्ही ऑल पार्टी मीटिंग का नाही करत, ज्याच्यावर पाकिस्तान तर्फे आपली काय नीती असावी ही सामान्य असो। कारण आज काँग्रेस आहे, उद्या भाजपा असेल किंवा उद्या परत काँग्रेस असेल, पण भारतीय लोकांची काय मत आहे हे ह्या सगळ्या पार्टीजकडनं एका ऑल पार्टी मीटिंगमध्ये एकदा निर्णय का नाही होत, हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की इट शुड बी डिसाइडेड बाय ऑल द पार्टीज इन पार्लमेंट इन एन ऑल पार्टी मीटिंग। हाच प्रश्न आपण घेऊया महादेव शेलार यांच्याकडे। महादेव शेलार, तुम्ही आता पाहिलं अत्यंत महत्वाचा गौप्यस्फोट या ठिकाणी करण्यात आला। रहमान मलिक यांचे अंतरंग आता या ठिकाणी अंजारिया साहेबांनी आपले उघडून दाखवले, त्याचबरोबर पाकिस्तानमधला अंतर्गत हा सगळा लाथांचा कारभार कसा आहे तोही दाखवला। मला तुम्ही सांगा या दोन्ही गोष्टींवरची आपली प्रतिक्रिया आहे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून नेमकी काय आहे? प्रतिक्रिया माझी अशी असेल की आपण एक तत्व आहे, फुटीरतेला शाप असतो। जे फुटून निघतात त्यांना आणखी फूट ही त्यांच्या नशिबी असते की तिथं कधीही शांतता किंवा नांदत नाही। मी एक सांगेन की पाकिस्तान भारतापासून फुटून निघाला, त्याचा बांगलादेश झाला, तिथं अनेक कलह सुरू झाले। भारताला तशा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु भारतामधलं संविधान, भारतातली जनता, मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, एक भारत या तत्वाखाली जखडलेली आहेत, बांधलेली आहेत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये कधी घडलेलं नाही, घडणार नाही। अभ्यंकरांची सूचना मला अतिशय मान्य आहे। सरकार हे नेहमी पावलं उचलते की अशा आंतरराष्ट्रीय इश्यूज असतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इश्यू असतात, त्यावेळेला बरोबरच्या लोकांना घेऊन त्याची चर्चा, मग विरोधी पक्ष असतील, इतर पक्ष असतील, त्यांची चर्चा करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो। परंतु आता मला चर्चा चांगली चालली आहे, कशा पद्धतीने वागलं जातं ते मला सांगायचं नाहीये, कारण आता आपण पाकिस्तानच्या विरोधात आपण सगळे आहोत। इतर वेळेला आपण भांडू काय तात्विक राजकीय, परंतु आज या ठिकाणी प्रत्येकाची भूमिका, इव्हन तो आमच्या एजाज हे देखील की इथला मुस्लिम असो, हिंदू असो, सिख असो, किसाई असो, पहिला इंडियन आहे। आणि शाहरुखने पण हे म्हटलंय त्यांच्या लेखनात की माझी मुलं ज्या वेळेला मला विचारतात की माझा धर्म काय, त्यावेळेला मी हिंदी हिरो सारखाचा वर पाहतो आणि सांगतो इंसान की औलाद है, इंसान बनेगा। तुझा राष्ट्र इंडियन आहे आणि तुझे धर्म इन्सानियत आहे। आणि मग गाणं म्हणतो की झी 24 तास एक पाऊल पुढे।